मन मंदिरा गजर भक्तीचा. घरातली माणसं किती आवडीची आणि प्रेमाची असली तरी छातीचा आधार घ्यावा मालकाचाच. तसं जग किती जरी जवळ असलं तरी सुखदुःखाच्या वेळेला आधार घ्यावा पांडुरंगाचाच. बस, दुसरं कोणाकडे जाऊ नये. जिने तुला तन मन धन अर्पण केलं, काया अर्पण केली, काय तिने सुखदुःख कोणाशी सांगावं. एवढं जरी कळलं तरी तुकाराम महाराजांचे करुणापराभंग कळतील. कारुण्याने कसं बोलावं, किती किती बिलगुन बिलगुन बिलगुन, अतिशय प्रेमाने आळी करावी ती पांडुरंगाजवळ. नव्हे मी स्वतंत्र अंगाचा पाईक, जे सकळीक सत्ता वारू, तुम्हा आळवावे पाऊला पाऊली, कृपेची सावली करी मत. शक्तिहीन तरी झालो शरणांगत, आपुला व्रतांत जाणोनिया. तुका म्हणे भवा भेणे धरिले पाय, आणिक उपाय नेणे काही. दुसरे उपाय मला काही माहिती नाही. तुका म्हणे भवा भेणे धरिले पाय, तसं आता ऐकलं, आता पाय धरा आणि अमृतानुभव संपून टाका. वाचेचं ऋण फिटायचं आहे ना, बस. तसं फिटणार नाही. चहू वाण्याचं ऋण तसं फिटणार नाही, वाणीचं ऋण फिटणार नाही. फिटेल पण कसं, चरणावर मस्तक ठेवलं की. आणि म्हणून महाराज म्हणतात, ते वाचाची उगवन दिसे, ते तर सहजे मरणही नाशे, जन्म मृत्यूचे निमिसे फिटले तेव्हा. संपलं. मरण माझे मरुणी गेले, मधला केले अमर. तुकाराम महाराज म्हणतात, आता मरण बिरण काही नाही. मरणातून सुटली काया, विचार या निश्चय. विचार या निश्चय. माझं बोलणं कळलं का? मरणाची भीती संपली. एक लक्षात ठेवा, मरणाची भीती घ्यायची कारण काय? बघा, विचार करा ह्याच्यावर. ओवी तिथे टाकले शिवकल्याणाने म्हणून बोलतो. मरणाची भीती घ्यायचं कारण काय? जी गोष्ट ज्ञात होते त्याची भीती घ्या. मरण कळतं का? मग कळत नाही तर भीती घ्यायचं कारण काय? एक मी तुम्हाला सांगू का, माणसं मरणाला भीत नाहीत. त्यांना 99% खात्री असते की मेल्यावर आपण नरकात जाणार आहोत. माफ करा मला. लक्षात घ्या माझं बोलणं. त्याला काहीच कळत नाही. त्याला माहीत नाही स्वर्गात जाणार का नरकात जाणार. स्वर्गात गेलं तर ठीक आहे, नरकात गेलं तर. आणि मग तिथे ते रंगवलेलंच आहे सगळ्या आमच्या पुराणामध्ये. कढई तापलेली आहे आणि त्याच्यात टाकून दिलं. आता इथे जर वाजलं तेव्हा तुला कळलं नाही तर तिथे टाकून काय कळणार आहे? नाही, माझं म्हणणं बघा ना, इथे ज्यांना भासतात अलग लक्षात, खाली लाकडं वर लाकडं, आडवी उभी, दिलं पेटून. काय कधी कोणी म्हटलं का माझ्या नाकावर का लाकूड ठेवलं? साधं इकडचं इकडे झालं तरी बायकोने असा साजरा टाकला, तो नाकावर पडला. काय ग, दिसत नाही का तुला? अंगावर टाकतेस. आता तिथं लाकूड ठेवलं तरी ती म्हणते का लाकूड ठेवलं? अक्कल नाही का? चेतनाच नाही. जिथपर्यंत चैतन्य आहे तिथपर्यंत. आता मग इथे वाजलेलं कळत नाही तर आता तिथे तुला कुठे कड्यान ठेवलंय ते? म्हणून ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत म्हणले, स्वर्ग नरक या वाटा चोराची या. नरकाची वाट चोराची आणि स्वर्गाची वाट चोराचीच. मरण माझे मरुणी गेले, मधला केले अमर. मरणातो निसुटली काया, विचार या निश्चय. बस. देह ठीक आहे, देह मृत्यू पावतो म्हणू नका. नित्य नूतनपणाने पुन्हा प्रगट होऊन येईल. आमचे महाराज मला आठवतं, फार कौतुक होतं. हे सगळा अमृतानुभव वगैरे त्यांचाच प्रसाद आहे.
ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं, पण त्यांनी या घरामध्ये या अमृतानुभवाचा वारसा ठेवला म्हणून एवढं सांगता येतं. जेव्हा थकले ना ते 71 समाधी घेतली महाराजांनी आळंदीला, आणि असे उडी मारायचे कीर्तनामध्ये, फार तेजस्वी. मी तुम्हाला म्हटलं ते चरित्र घ्या त्यांचं, सुंदर चरित्र आहे, अप्रतिम. 6-6.25 फूट उंच, देखणे, काय कीर्तन, काय प्रेमबोध, अप्रतिम प्रेमबोध, ऐकण्यासारखा प्रेमबोध. काय म्हणायचे माहिती आहे का? अरे आता थकलो रे, जरा पाय बी हे झाले, आता पुन्हा येतो तरुण होऊन तुमच्याबरोबर नाचायला. पुन्हा येतो बघा, गेलो की आलोच, फक्त शरीर बदलून येईन. कारण आता जे शरीर आहे ते थकलेलं आहे. मला कीर्तनामध्ये नाचता येत नाही, मला उडता येत नाही, आणि मला तर ती सवय आहे. माझं बोलणं कळलं का? हां, काय झालं? मरणाहातोनी सुटली काया, संपलं. ठीक आहे, ते पुन्हा येणार त्या हरिदासाची आहे घरी. आणि रोज जे आम्ही म्हणतो, अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा. काय अर्थ आहे? अकल्प म्हणजे काय, देह राहणार आहे का? नाही. काय, पण आत्मा जो पुन्हा कुठे जन्म घेऊन येईल तो कोणाच्या तरी वारकऱ्याच्याच घरात येईल. आम्ही काही तुला मोक्ष मागितलेला नाही, कारण मोक्षाचं खंडनच महाराज जर तुम्ही केले तर आम्ही कशाला मोक्ष मागावा? मोक्ष कशाला मागावा? कारण बद्धच नाही. मागेही सांगितलंय, कोणी बद्ध नाही, आणि म्हणून मुक्त व्हायचा प्रश्न नाही. फक्त तुमचा दिवस अजून आलेला नाही. ज्या दिवशी दिवस येईल, काळू न म्हणे हाटू, न म्हणे औसी दिवस पाटू. काय लिहितात नाथ महाराज? अरे काळ म्हणतो का, विचारतो का, दिवस आहे का, रात्र आहे का, अमोशा आहे का, रस्ता आहे का, रेल्वेचा डबा आहे का, एस टीची गाडी आहे? त्याची वेळ आली की तिथले इथे पडतो. काळू न म्हणे हटू, बाजार म्हणत नाही, न म्हणे आवसी दिवस पहाटू, अमोशा सोमवार म्हणत नाही, मंगळवार म्हणत नाही. दिवस आले की संपलं. म्हणून कुठे कोणी अडकलं नाही. महाराज म्हणाले, जन्म मृत्यू पिसे फिटले तेव्हा जाऊनी सद्गुरूशी शरण, झालो वाचा ऋण उत्तीर्ण. सद्गुरूला शरण गेल्यानंतर वाचा ऋणातून मी काय झालो? मुक्त झालो. तेव्हा श्री गुरु प्रणामे वीण, अन्य श्रमतो शाब्दिक जाण. वाह, श्री गुरुला वंदन करणं एवढंच करा, बाकी शाब्दिक आहे ते सगळे श्रम आहेत, काही त्यांनी उपयोग होणार नाही. अगा खंडला दिसे स्थूल बागू, परी संदेहोची सूक्ष्मलिंग आहे तोवरी संगुपर परचीचा. देह खंडला असो स्थूल बाग, हे स्थूल शरीर, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण. स्थूलचं खंडन झालं तर सूक्ष्म महाकारण आहेत की शिल्लक? ते शिल्लकच आहेत की. मग आता कशाला खंडन करावं? जेवी वटबीजाच्या ठाई वटजी भरला, तेवी हे ऋण शेष उतरले नाही. म्हणून आता एवं सद्गुरु प्रणामे वीण, नवी जेगा ऋण उत्तीर्ण, ज्ञान अज्ञान दुथडी जाण न चुके, म्हणून परा पश्यंती मध्यमा हन भारती, या निस्तरल्या न लगती ज्ञानी अज्ञानची. म्हणून त्या वाणीचा आता निराळ काही करावं लागत नाही. कुठे गेला? मूळ जो ज्ञान आहे ते संपला आता. कारण तो अन्यथा ज्ञानाच्या विरुद्ध जे यथार्थ ज्ञान आहे ते इथे उपयोगी नाही. तुका म्हणे अहम ब्रह्म आडेवो निधी भ्रम, आणि जववरी ज्ञान अज्ञान भेदू, तो वाचासी संबंधू, जो जो देखिजे बादू, तो बोधरूपे सरिसा शेवटी. म्हणून परादी वाचाचा संबंधू, तवरी कैचा शुद्ध बोधू, जे वाचा मना अजोगतर तेथ न पवे वाक्य वाग व्यवहार, या वाचेची थार ज्ञानी अज्ञानाची. आता महाराज म्हणाले, आता प्रश्न मिटला. तेवी अज्ञान अभिमान आहे तो सर्वथा तात्काळ जाय, ज्ञान अभिमान कठीण आहे गोवित आहे मुक्तत्वे. ज्ञान अज्ञान हे कठीण आहे, तुम्हाला कुठे नाही कुठेतरी ते गोवल्याशिवाय राहत नाही. खानावळी जायला नको म्हणून बायको केली. काय झालं? खानावळी जायला नको, गावाहून पुण्याला आला. पुण्याला आला, मग ते काय कुठेतरी पेइंग गेस्ट म्हणून राहिला.
मग जायचं, थकून आलं तरी पुन्हा खाली उतरून जायचं. लिंबाचं सरबत प्यावासा वाटलं तरी येईल, एका लिंबाकरता खाली जाऊन पुन्हा वर यायचं, साखरेकरता पुन्हा यायचं, पाण्याचा तांबा पाहिजे असेल तरी पुन्हा राहायचा. मग घरी आल्यावर म्हणलं, आई आता काय मला असं काय अवघड जातं, कामावून दमून यायचं, पुन्हा जेवायला जायचं. अगं त्याच्याकरताच मी म्हणते तुला एक लग्न कर म्हणून. हां म्हणलं हे बरं आहे. जोपनाकारीने केली बायको आणि तिने एवढे वाढविले रे. 2-3 वर्ष नोकरी साठवून ठेवलेला पगार होता तो त्या खोलीच्या डिपॉझिटलाच पहिला ओढला. इथून सुरुवात संसाराची. झालं. सासूने देताना दिलं होतं पोळपाट लाटणं, गॅस, बरं का. हां परात, ताटं, वाट्या, 6 वाट्या, 6 पेले, 6 तांबे, 6 ताटं, खवणी, विळी, झाडू, म्हणजे काही बापूना विकत आणायला नको. जावय बापूना. आता ही लाडावलेली मुलगी, झाडू आणून दिला पण झाडायचं कुणी. माझ्या आईच्या घरी मी असं कधी झाडून काढलं नाही. तो म्हणला माझी आई. मग आमच्या आईने आम्हाला लहानपासून झाडून काढायचे, तेव्हा तू झोपून राहा मी झाडून काढू. म्हणजे संसारात पहिल्यांदा लग्नाच्या अगोदर त्रास होता म्हणून बायको केली, तर त्याच्यातून काही सुटलं. तो म्हणला पूर्वी एकदाच खाली जात होतो, आता ताटातल्या जेवढ्या जिन्स आहेत वांगी आणली, कोथिंबीर आणली नाही होय. अगं तू सांगितलं नाही, मला कुठे का माहिती होतं. बरं कोथिंबीर. मग कोथिंबीर गेली. नुसतं वांगच खायचं का, शेंगदाणे शेंगदाणे. मग त्याला वाटलं पूर्वीचं होतं ते बरोबर होतं. काय अज्ञान जाऊन ज्ञान केलं. काय शेवटी मग आई चांगली होती, गावी गेला, तिच्या पाया पडला. म्हणलं आई हे तू सांगितलंस लग्न केलं पण मला त्रासदायक होतं, मी मुलगा एक सून एक, आता तूच माझ्याजवळ चल. तेव्हा चरण धरल्याशिवाय प्रश्न मिटत नाहीत. आई म्हणली बाबा माझ्या काळजी करू नको, तूही एकुलता एक आणि माझी सोनी एकुलता एक. ये हां निवांत, मी सगळं शिकवीन करीन. हां तिला येईतोपर्यंत मी करेन. कळलं का. तसं ज्ञान नाही अज्ञान नाही. याच्यातून बाहेर पडायचं असेल तर सद्गुरू राजाला शरण जावं. एवढं जरी कळलं तरी ह्या 30 दिवसाची प्रवचनं माझी सांग झाली आणि तुमची सांग झाली. मन मंदिरा गजर भक्तीचा.